नमस्कार विद्यार्थ्यांनो, MPSC परीक्षांसाठी टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी त्वरित उपलब्ध तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे आम्ही उच्च प्रतीचे अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी अधिक विनामूल्य सामग्रीसाठी तपशील तपासा. गुड इव्हनिंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण कव्हर करूयात. 21 जून जसं आपण पॅटर्न चालू केलेला आहे, महत्वाचे दिन आणि दिनविशेष याबद्दल. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनचा. 21 जूनला जे आहे समर सॉलिसिट ज्याला आपण म्हणतो, कारण 21 जून हा दिवस जो आहे योगा डे म्हणून साजरा करण्याच्या मागे जो उद्देश होता तो हाच होता की हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस भारतामध्ये जो आहे तो सगळ्यात मोठा दिवस असतो. दिनमान जे आहे ते सर्वात जास्त असतं. गुड इव्हनिंग नेमिचंद. अच्छा, आज जे पहिला दिवस आहे बिलकुल तुम्ही जुळून राहा. आधीचे जे क्लासेस आहेत ते थोडं एक वेळ काढून जे आहे ते रिवाइज करा आणि चालू घडामोडी जे आपण असं कव्हर करतो ना की रोजच्या रोजचं जे आहे ते आपल्याला नवीन वाटतंय त्या पद्धतीने आपण सगळं कव्हर करतोय. इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे 23 जूनचा दिवस जो आहे तो इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे म्हणून साजरा केला जातो. मॉडर्न ऑलिम्पिक्सची सुरुवात आहे ही या दिवसापासून झाली होती, त्यामुळे जगभरामध्ये त्याबद्दलची माहिती करण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स पब्लिक सर्व्हिस डे 23 जूनचा जो दिवस आहे युनायटेड नेशन्स पब्लिक सर्व्हिस डे म्हणून सुद्धा जो आहे तो साजरा केला जातो. या दिवशी जे ज्या सामान्य प्रशासन ज्याला आपण म्हणतो पब्लिक सर्व्हिस जे आहे, जसं लोकसेवा, जसं तुम्ही आता MPSC ची परीक्षा देत आहे तर तुम्ही गव्हर्नमेंट अधिकारी बनणार आहात, तर त्यावेळी तुम्ही जी सेवा करताय, लोकसेवा करताय, तर त्या संदर्भातील दिवस म्हणून जो आहे तो पब्लिक सर्व्हिस डे म्हणून युनायटेड नेशन्स साजरा करतं. 26 जून इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग. ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग, ड्रग अब्यूज म्हणजे अंमली पदार्थ विरोधी दिन ज्याला आपण म्हणू शकतो. अंमली पदार्थ आणि इलिसिट ट्रॅफिकिंग जे आहे त्या संदर्भातील हा 26 जूनचा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. आता युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने या संदर्भात ऍक्शन घेण्यासाठी आणि सर्वांचं सहकार्य मिळवण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा करण्याचं ठरवलंय. 26 जूनलाच भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर आपण म्हटलं सामाजिक न्याय दिवस आठवतो का रे? 26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाची जयंती असते 26 जूनची सांगा? महाराष्ट्रामध्ये केला जातो ना, शाहू महाराज जे आहेत, शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. 26 जून इंटरनॅशनल डे इन सपोर्ट ऑफ विक्टिम्स ऑफ टॉर्चर. म्हणजे हे दोन जे दिवस आहे हे आंतरराष्ट्रीय दिवस जे आहे ते साजरे केले जातात आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून जो आहे तो 26 जून दिवस जो आहे तो साजरा केला जातो. यस, शाहू महाराज, अखिल करेक्ट. द जनरल असेंब्ली प्रोक्लेम्ड 26 जून ॲज अ इंटरनॅशनल डे फॉर सपोर्ट ऑफ विक्टिम्स ऑफ टॉर्चर. म्हणजे 1997 पासून जे हा दिवस युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून साजरा करण्यात आला होता. पुढचे दिवस बघूया. नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे 29 जून हा दिवस जो आहे याच्या संदर्भात माहिती आणि अजून प्रश्नोत्तर जे आहे ते आपण घेणार आहोत. द डे इज ऑब्झर्व्ड ऑन 29 जून. पॉप्युलर इज टू यूज द स्टॅटिस्टिक्स इन एव्हरी डे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस याला मराठीमध्ये जर आपण म्हटलं तर याला काय म्हटलं जातं? राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. कोणाच्या जयंती निमित्त? जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही असते. सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणाचा रे? प्रोफेसर PC महालनोबिस, प्रशांत चंद्र महालनोबिस जे आहे यांचा जन्मदिवस हा साजरा केला जातो. द थीम ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे 2021 इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स टू एंड हंगर, अचीव फूड सिक्युरिटी अँड इम्प्रूव्ड न्यूट्रिशन, प्रमोट सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. आता यामध्ये एक मिनिट बेटा. येस, यामध्ये जी आहे एक बाब आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, SDG हा शब्द वापरलाय. तर त्या दिवशी मी एक क्लास घेतला होता, त्याच्यामध्ये तुमच्या समोर पूर्ण जे आहे ते 17चे 17 जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत त्याच्यामध्ये चार्ट आउट केले होते. हे SDG जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे अचीव करायचे आहेत 2030 पर्यंत.
तर तुम्ही सुद्धा जे आहे ना या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल वाचून ठेवा, ऍटलिस्ट बाय हार्ट बाय लर्न करता आले तर करून ठेवा. यामध्ये प्रश्न बनण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहे, कारण की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अतिशय महत्वाचे आहे. आणि आयोगाला जर आतमध्ये जायचं असेल तर कितव्या क्रमांकाचा गोल, कोणता गोल, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा, करंट अफेअर्स मध्ये सुद्धा, एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा, सायन्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जे अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो बनतो. त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल जे तुम्ही माहिती पूर्ण करून ठेवा. इंटरनॅशनल डे ऑफ ट्रॉपिक्स म्हणून सुद्धा जो आहे हा 29 जूनचा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. टू प्रमोट ट्रॉपिकल रिजन ऑन द अर्थ, कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी अँड प्रमोट ट्रॉपिकल रिजन्स ऑफ द अर्थ, 29 जूनचा दिवस. आणि 30 जून जो आहे हा वर्ल्ड ऍस्ट्रॉइड डे म्हणून साजरा केला जातो. कुठे गेलं वर्ल्ड ऍस्ट्रॉइड डे 30 जून, कारण की सायबेरियन तुंगुस्का जो आहे हा आढळला होता 30 जून 1908 मध्ये. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्ल्ड ऍस्ट्रॉइड डे म्हणून जो आहे तो 30 जूनचा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. आता एक बाब लक्षात घ्या, तुमच्याकडे पूर्ण महिन्याभराचे जे महत्वाचे दिवस आहे, म्हणजे बरेच वेळा असं होतं की कुठून काढायचे, कुठून बघायचे, कुठून शोधायचे महत्वाचे दिवस, तर हे सगळं काही जे आहे ते तुमच्याकडे आता तयार आहे. रेडीमेड जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोट्स मध्ये ते चार्ट आउट करून ठेवायचं आहे, तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवायचं आहे, आणि त्याची रिव्हिजन ऍटलिस्ट वन्स इन अ मंथ, ज्या काही महिन्याभराच्या असतील तर संपूर्ण महत्वाचे दिवस जे आहेत त्याच्या संदर्भात माहिती जी आहे ती तुम्हाला नोंद करून ठेवायची आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? तर सगळं काही रेडीमेड मटेरियल जे आहे ते तुमच्याकडे आहे बरं अवेलेबल. आता इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू नोट डाऊन आणि सगळा अभ्यास करायचं. जायचं पुढे, दिनविषय जे आहेत ते आपले सगळे झाले. जायचे पुढे जो आपला पॅटर्न असणार आहे, ऍज युजल आपण काही प्रश्नोत्तर आणि नंतर डिटेल माहिती, प्रश्नोत्तर आणि डिटेल माहितीच्या माध्यमातून जो आहे तो आपण करणार आहोत. ही सगळी माहिती, डिटेल्स, त्यानंतर प्रश्नोत्तर जे आहेत, मेनली माझा जो रेफरन्स घेतो तो लोकसत्ता, PIB आणि टेक्स्टबुकची जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं जो आहे तो घेत असतो. तर पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे, केंद्र सरकारने भारताचे महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल यांचा कार्यकाळ 30 जून 2021 रोजी 1 वर्षासाठी वाढवला. तर कोण आहेत भारताचे महान्यायवादी? हे जे एक प्रमुख पद आहे सरकारचा, काय म्हणतात त्याला, एक सल्लागार, कुठला न्यायिक सल्लागार ज्याला आपण म्हणू शकतो, कायदेविषयक सल्लागार, के वेणुगोपाल, मिलन के बॅनर्जी, गुलाम एहसाद वसती आणि मुकुल रोहतगी. तर मी आता जे पोल स्टार्ट करतोय, पोलच्या माध्यमातून तुम्ही उत्तर द्या. शेवटी जे आहे ते आपण बघूयात कोणाचं जास्त करेक्ट आले. आणि इथे घाबरू नका, इथे चुकलं तरी चालेल, पण एक तुम्ही थोडासा विचार जर केला, तुमच्या मेंदूवरती थोडासा जोर जर दिला, 30 सेकंड तुमच्याकडे आहेत, तर व्यवस्थित विचार करून तुम्ही करेक्ट आन्सर जे आहे ते देऊ शकता. आणि ही जी प्रश्न विचारण्याची जी, येस, व्हेरी गुड, 100% विद्यार्थ्यांचं उत्तर करेक्ट आहे. वाव, व्हेरी नाईस. येस, हेच आपल्याला हवंय. काही जणांचं गेलं असेल, चुकीने दुसरं टाकलंय, नो इश्यू. पण बघा, थोडासा मेंदूवरती जोर टाकायचा. इथे आपण क्लासमध्ये प्रश्नोत्तर घेण्याच्या मागे एक उद्देश समजून घ्या, नावामध्येच आपल्या जे ते टेक्स्टबुक आहे आणि परीक्षेमध्ये जे तुम्हाला MCQ सोडवायचे आहेत. मग इथूनच तुमची सवय झाली पाहिजे की परीक्षेमध्ये जोर कसा द्यायचा मेंदूवरती, जेणेकरून प्रश्नोत्तर जेव्हा येतील तर त्या प्रश्नोत्तराचं उत्तर जे आहे तुम्हाला देता आलं पाहिजे. द करेक्ट आन्सर इज के वेणुगोपाल, आणि 90% जास्त आपल्या अभ्यासक मित्रमैत्रिणींनी करेक्ट आन्सर दिलाय. आता जे अटॉर्नी जनरल पद आहे खूप महत्वाचं पद आहे. संविधानामध्ये कलम 76 मध्ये महान्यायवादी पदाची तरतूद केलेली आहे. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी याला म्हटलं जाऊ शकतं. नेमणूक होते राष्ट्रपतींमार्फत, त्यांचं वेतन सुद्धा ठरवतात राष्ट्रपती. समावेश केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये, केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे त्याच्यामध्ये यांचा समावेश आहे. कलम 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता या पदाची तरतूद करण्यात आली आहे. त्याची नेमणूक राज्यपाल, म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या समकक्ष जर आपण बघितलं तर महान्यायवादी जे आहे ते केंद्र सरकारचा प्रमुख न्यायविषयक सल्लागार आपण म्हणू शकतो, आणि महाधिवक्ता जो आहे हा राज्याचा. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या केंद्र आणि राज्यामध्ये पॅरलल चालतात. पॉलिटीचा अभ्यास करताना सुद्धा असं सांगतात की पॅरलली अभ्यास करा.
एम.जी. सेटलवाल भारताचे पहिले महान्यायवादी होते आणि पदनाम श्रेणीमध्ये जर आपण बघितलं तर यांचा क्रमांक, महान्यायवाद्याचा क्रमांक येतो 11वा. महान्यायवादी असा व्यक्ती आहे जो संसदेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो, तिथे आपलं मत मांडू शकतो. केंद्र सरकारने किंवा राष्ट्रपतींनी त्यांचा सल्ला मागितला तर त्यांचा सल्ला जे आहे ते देऊ शकतात. संसदेमध्ये आपलं मत मांडू शकतात, पण त्यांना जे मतदानाचा अधिकार नाही. मतदानाचा अधिकार जो आहे हा मतदानाचा अधिकार जो आहे तो त्यांना नाहीये. आणि एक बाब याच्याबद्दल अजून अशी महत्वाची की हे जे पद आहे यांचं जे आहे, हा एक प्रश्न जो आहे ना, अटॉर्नी जनरल कोण बनेगा करोडपती, मी मागे पण सांगितलं होतं, कोण बनेगा करोडपती मध्ये पहिल्यांदा जेव्हा करोडपती झाले तर महान्यायवाद्याबद्दल प्रश्न केबीसी मध्ये आलेला आहे. मग केबीसीचा प्रश्न म्हटला जातं महान्यायवादी, अटॉर्नी जनरल काय व्यक्ती. महान्यायवादी हे प्रमुख पद आहे, सरकारचा प्रतिनिधी आहे. सरकारला जेव्हा सल्ला लागतो तेव्हा सल्ला देतात. सरकारची बाजू जर न्यायालयामध्ये मांडायची असेल तरी सुद्धा जे भारताचे महान्यायवादी जे आहे ते काम करतात. तर सध्याचे महान्यायवादी आहेत ते म्हणजे के वेणुगोपाल, ज्यांची परत नियुक्ती जी आहे ती 1 वर्षासाठी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जी आहे ती करण्यात आलेली आहे. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? ओके. आर्टिकल लक्षात राहत नाही तर एक काम करायचं आहे, मेहनत घ्यावी लागेल, थोडीशी मेहनत असते. मी जेव्हा विचारतात अभ्यासक मित्रमंडळी तेव्हा सांगतो, एक तर तो आर्टिकलचा एक चार्ट मिळतो, रेडीमेड मिळतो. तो रेडीमेड चार्ट जो आहे ना, तो रेडीमेड चार्ट आणायचा आणि तुमच्या अभ्यासाच्या जागेसमोर लावून ठेवायचा. सारखी नजर त्याच्यावरती पडेल तर तुम्हाला जे आहे ते आर्टिकल नजरेसमोरून जातील, लक्षात राहतील. रेग्युलरली वाचावं लागेल. किंवा तुम्हाला जी वाटतात जे टॉपिक वाईज महत्वाचे आर्टिकल्स आहेत तसे एक आर्टिकलचे जे आहे ते बॉक्सेस करून ठेवायचे आणि ते बॉक्सेस जे आहेत त्यांना तुम्हाला रोजचे 15 ते 20 मिनिटं द्यावे लागतील. रिवाइज करत चला, आर्टिकल बरोबर लक्षात राहतील. पर्याय नाही दुसरा. ट्रिक्स वगैरे ज्या आहेत त्या गोष्टी थोड्याशा आपण बाजूला ठेवूयात. ट्रिक्स तुम्ही बनवू शकत असाल तर फार छान, पण हे फॅक्च्युअल माहिती आहे. त्या फॅक्च्युअल माहितीसाठी जे आहे तुम्हाला पहिले टॉपिक अंडरस्टँड करावं लागेल आणि टॉपिक समजल्यानंतर तुम्ही जे आहे ते काय म्हणतात त्याला, तुम्ही जे आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकता. तर आता पुढची जी बातमी आहे ती आहे ऑलिम्पिक संदर्भात. ऑलिम्पिक जे आहेत ते डिसाइडेड आहेत, होणार आहेत, टोकियोला होणार आहेत आणि सर्व संघ जे आहेत ते त्यासाठी डिक्लेअर केले जात आहेत. बऱ्याचशा चर्चा याच्यावरती झाल्या की यावर्षी पण होणार की नाही होणार. मागच्या वर्षी ऍक्च्युली ऑलरेडी पोस्टपोन झाले होते. जपानमध्ये भारतीयांना येऊ द्यायचं की नाही द्यायचं याबद्दल सुद्धा जी आहे ती चर्चा चालू होती. पण ठीक आहे, भारतीय जे आहेत ते क्वालिफाय करतायत, कारण की ऑलिम्पिकमध्ये जे ती सगळ्यांनाच एंट्री नसते, वेगवेगळे क्वालिफायर्स क्रॉस करावे लागतात तेव्हा एंट्री मिळते. मग भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार म्हणून मिडफिल्डर मनप्रीत सिंग जे आहे याची निवड करण्यात आली आणि 16 सदस्यीय संघ सुद्धा जो आहे तो निवडण्यात आलेला आहे. तर भारताने जे आतापर्यंत जर विचार केला तर सगळ्यात जास्त गोल्ड मेडल जे जिंकलेत ते हॉकीमध्ये मिळालेत. या रिसेंटच्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर भारताचं प्रदर्शन तेवढं चांगलं नाहीये, पण भारतीय टीम जी आहे ती चांगली तयार होते आहे. आणि जसं मनप्रीतच्या नेतृत्वामध्ये भारताने आशिया चषक जिंकलाय 2018 मध्ये, आशियाई चॅम्पियन्स करंडक, आणि अंतिम फेरीमध्ये जे आहे FIH ची जी आहे ती अंतिम फेरी जी आहे ती गाठली होती 2019 मध्ये. आता पुढे जे आहे त्यालाच मनप्रीतला जे आहे ते परत कर्णधार जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर टोकियो ऑलिम्पिक मध्ये कुस्तीमध्ये विनेश फोगट जे आहे हिला अव्वल मानांकन मिळालंय 53 किलोग्राम वजन गटामध्ये. म्हणजे पदकाची जी आहे ती एक अतिशय मोठी दावेदार जिला आपण म्हणू शकतो ती असू शकते. फोगट भगिनींमधली आहे विनेश फोगट आणि बऱ्याचशा स्पर्धा ज्या आहेत त्याने जिंकलेल्या आहेत आणि एक तगडी टक्कर जी आहे तिला बाकी लोकांसोबत जी आहे ती द्यावी लागणार आहे. तर तिला अव्वल मानांकन जे आहे ते मिळालेलं आहे विनेश फोगटला टोकियो ऑलिम्पिक साठी. मागे एक स्पर्धा जिंकून तिने जे आहे टोकियो ऑलिम्पिक मध्ये जे आहे काय म्हणतात प्रवेश जो आहे तो क्वालिफायर जे आहे ते मिळवलं होतं. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर. रामगड विषधारी वन्यजीव अभयारण्याला राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणच्या तांत्रिक समितीकडून 4था व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी मान्यता मिळाली. 4था व्याघ्र प्रकल्प म्हणजे कुठला आहे, त्या राज्यातला आहे. त्या राज्यातला 4था व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली. तर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? म्हणजे विश्वधारी रामगड विषधारी वन्यजीव अभयारण्य होतं. आता तिथे जे आहे ते टायगर प्रोजेक्ट
टायगर प्रोजेक्ट म्हणून तिथे मान्यता मिळाली. 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहेत, यूपी, राजस्थान, हरियाणा की मध्य प्रदेश. चला, प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही पोलमध्ये टाका. मीनवाईल आपण काल चर्चा करत होतो की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी आहे ती वाघांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. आपण काल बघितलं होतं की सर्वात जास्त वाघ जे आहेत ते सुद्धा ते मध्य प्रदेशमध्ये आहे. यावर्षी जी एक व्याघ्रगणना झाली, व्याघ्रगणना तशी दर 4 वर्षांनी होते, पण यावर्षीच्या व्याघ्रगणनेमध्ये थोडं असं लक्षात आलेलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी आहे ती वाघांची संख्या वाढलेली आहे. 312 वाघांचं जे आहे ते काउंटिंग झालं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये जे आहेत 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रात येऊ शकत नाही. व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी काही विशेष तरतुदी ज्या आहेत त्या पार पडाव्या लागतात. त्या विशेष तरतुदी किंवा जे काही नॉर्म्स आहेत ते पार पडावे लागतात. त्यावेळी ज्या याला हे टायगर प्रोजेक्ट मिळतं. तर करेक्ट आन्सर आहे 50% लोकांनी करेक्ट आन्सर दिलाय. हे जे रामगड विषधारी अभयारण्य आहे हे आहे राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये याला मिळालंय. इथे जे आहे ते जयपूर आहे. थोडं मला इथे झूम करता येत नाही. इथे जे आहे ते रामगड विषधारी आहे. इथे जे आहे जयपूर, हा हे जे आहे जयपूर दिसतंय. इकडे मग राजस्थानचा जो बाकीचा वाळवंटी प्रदेश आहे आणि हा जो आहे तो मध्य प्रदेशचा भाग. आणि टायगर प्रोजेक्ट मध्ये जाण्याची, टायगर बघण्याची, ऍक्च्युअल टायगर बघण्याची जी आहे ती एक वेगळीच थ्रिल असते आपली स्वतःची. तर चौथा टायगर प्रोजेक्ट म्हणून जे आहे त्याला मान्यता मिळालेली आहे. आता ही मान्यता देतं कोण? तर पर्यावरण मंत्रालय जे आहे, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज रिसेंटली सँक्शन द राजस्थान 4th टायगर रिझर्व known as Ramgarh Vishdari Sanctuary. The reserve is spread across 1071 स्क्वेअर किलोमीटर्स इन बुंदी डिस्ट्रिक्ट. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यामधलं 1071 किलोमीटर, 71 चौरस किलोमीटर एवढं मोठं हे अभयारण्य आहे. त्याला आता टायगर रिझर्व म्हणून जे आहे ते घोषित केलेलं आहे. तर हे आता 4थं टायगर रिझर्व जे आहे ते झालंय. तर आपण बघूयात पुढचे कुठले कुठले 3 टायगर रिझर्व आहेत तिथे अजून. एन्व्हायरमेंट मिनिस्टर कोण आहेत आपले? प्रकाश जावडेकरजी. प्रकाश जावडेकर जे आहेत ते पर्यावरण मंत्री आहेत. तर रामगड विषधारी जो आहे तो राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. देशातला हा 52वा व्याघ्र प्रकल्प आहे. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजे येईल या महिन्यामध्ये. वाघ संवर्धनाविषयी जागरूकता दर्शवण्यासाठी वार्षिक कार्यक्रम यावर्षी आहे. तर राजस्थानमध्ये कुठले कुठले 3 व्याघ्र प्रकल्प? एक आहे रणथंबोर, दुसरा आहे सरिस्का आणि तिसरा जे आहे तो म्हणजे मुकुंद्रा हिल्स. रणथंबोर, सरिस्का आणि मुकुंद्रा हिल्स हे 3 व्याघ्र प्रकल्प ऑलरेडी आहेत. आता जो आहे तो रामगड विषधारी हा 4था व्याघ्र प्रकल्प राजस्थान मधला होणार आहे. चला, मिझोरम मध्ये जे आहे, मिझोरमचे एक मंत्री आहेत, त्यांनी कॅश रिवॉर्ड घोषित केलाय. कशासाठी? तर जास्तीत जास्त मुलं होऊ देण्यासाठी. बघा, ही थोडी वेगळी न्यूज वाटते. काय झालं नेमकं की मिझोरम मध्ये या मंत्र्यांना अशी घोषणा करावी लागली. त्यांनी काय सांगितलं की जे पालक जास्त मुलांना जन्म देतील त्यांना जे आहे ते रोख प्रोत्साहन म्हणून जे आहे ते 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 1 लाख रुपये जे आहे ते प्रोत्साहन देण्याची घोषणा यांनी केली. मिझोरमचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमिओ रायटे जे यांनी अशा प्रकारची घोषणा केली. बघा, ही थोडीशी जरा एक अटपट असं वाटतं की ज्यावेळी इतर राज्य किंवा संपूर्ण देश जो आहे हा लोकसंख्या नियंत्रणाविषयी सांगतं, लोकसंख्येच्या नियंत्रणाविषयी जे आहे ते प्रोत्साहन देतं, मग यांचं असं काय झालं की ज्यांनी तर मिझोरम मध्ये जी लोकसंख्या, त्यांचं म्हणलं की जो ऍक्च्युअली मिझो पीपल आहेत यांची लोकसंख्या जी आहे ती घटते आहे. मग त्यांची लोकसंख्या घटते आहे तर मग काय करायचं? तर जास्तीत जास्त मुलांना जो आहे तो जन्म दिला पाहिजे असं त्यांनी जे यामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर मग जे आहे फादर्स डेच्या दिवशी जे यांनी असं म्हटलं होतं, फादर्स डे जो होता संडेला, लास्ट संडे ज्याला साजरा केला जातो, त्यावेळी असं म्हटलं की जे लोक जास्तीत जास्त मुलांना जन्म देतील मिझो कम्युनिटी मधले, त्यांना जे 1 लाख रुपये जो आहे तो प्रोत्साहनपर दिलं जाणार आहे. ऐझवाल जी आहे तिथली राजधानी आहे मिझोरमची. तर भारतामधलं उत्तर पूर्वेकडचं राज्य जे आहे ते मिझोरम, आणि तिथे जे आहे अशा प्रकारची घोषणा जी आहे ती करण्यात आली होती. 29 जून हा पीसी महालनोबिस यांचा जन्मदिवस भारतभर सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो.
येस, हे सगळ्यांनी आपण बघितलं, मगाशी दिनविशेष मध्ये बघितलं आणि मी तुम्हाला बोललो होतो की प्रश्न पण आहे त्याच्यावरती. पण हा कधीपासून साजरा केला जातो? 2000, 2005, 2006 की 2014 कुठल्या वर्षीपासनं हा दिवस जो आहे काय म्हणून साजरा केला जातो? पी सी महालनोबिस यांचा जन्मदिन, सांख्यिकी दिवस किंवा नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि पी सी महालनोबिस यांच्याबद्दल जे आहे ती घेऊयात आपण संपूर्ण माहिती. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, महालनोबिस मॉडेल जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलं ते महत्वाचं आहे. एक शिक्षण म्हणजे बरंचसं शिक्षण जे आहे त्यांनी म्हणजे भारतामध्ये जर घेतलं, विदेशामध्ये जाऊन सुद्धा शिक्षण घेतलं आणि त्याचा उपयोग जो आहे तो भारतीयांपर्यंत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून जे आहे तो प्रयत्न केलेला आहे. चला, 50% जणांचं जे आहे ते उत्तर जे आहे 47% लोकांचं उत्तर जे आहे ते करेक्ट आहे. स्टॅटिस्टिक्सच्या भाषेमध्ये थोडं बोललं पाहिजे. तर 2006 जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे. फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स असं त्यांना म्हटलं जातं. प्रशांत चंद्र महालनोबिस. प्रशांत चंद्र महालनोबिस 29 जून 1893 चा जन्म, 28 जून 1972. ऍक्च्युली 29 जूनच असं म्हटलं जातं. 1972 चा त्यांचा जो आहे तो मृत्यू आहे. प्रशांत चंद्र महालनोबिस हे ओळखले जातात भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून आणि भारताच्या आर्थिक नियोजनाला त्यांचं जे योगदान आहे ते महत्वाचं आहे. 29 जून 1893 रोजी त्यांचा कोलकात्यामध्ये जन्म आणि नंतर मग कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधून त्यांनी फिजिक्सची पदवी घेतली. मग पुढच्या शिक्षणासाठी केम्ब्रिजला गेले. 1922 साली प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी कृषी, उद्योग, प्रशासन या क्षेत्रामध्ये भरीव उपार्जन करून भारताच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आहे ते बरंच योगदान दिलं. एक मानववंशशास्त्र, जीवशास्त्र, हवामानशास्त्र यातले पुष्कळशे जे बाबी आहेत त्यांनी जे आहे त्या स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून मांडल्या. महालनोबिस अंतर या नावाने त्यांचं ओळखलं आणि एक संख्याशास्त्रीय जे गणित होतं, गणन, हे जे आहे ते प्रसिद्ध होतं. त्यांनी 1931 मध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI भारतीय संख्याशास्त्र संस्था जी आहे ती कोलकाता येथे स्थापन केली होती आणि बरेचसे स्टॅटिस्टिशियन जे आहेत या संस्थेमधनं जे आहेत ते निघालेले आहेत. तर महालनोबिस यांच्यामुळे जे त्यांची नावं पुढे आली. 2006 पासून 29 जून जो आहे हा त्यांचा जन्मदिन जो आहे सांख्यिकी दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. ठीक आहे. त्यांना जे आहे पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालाय. 28 जून 1972 ला जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे. तर खूप सारे जे आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे मध्ये त्यांचा रोल जो आहे तो महत्वाचा आहे. गणितीय आणि संख्याशास्त्रीय आधारे त्यांनी बऱ्याचशा जे अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलं आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी अवजड उद्योगांच्या विकासासाठी जे आहे ते प्रोत्साहन दिलं होतं. त्याला जे आहे ते महालनोबिस प्रारूप ज्याला आपण म्हणतो, महालनोबिस मॉडेल, तर त्यांनी जे गणितीय चौकट पुढे ठेवली त्याला महालनोबिस मॉडेल असं जे आहे ते म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही जी आहे ही एक महत्वाची बाब आहे. 2006 पासून त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. केंद्र सरकारने काही योजना ज्या आहेत ज्या राबवल्या त्या कंटिन्यू केल्या. त्या योजनांमध्ये केंद्र सरकारने काय केलंय? आत्मनिर्भर भारत तुम्हाला आयडिया असेल. आत्मनिर्भर भारतला जे आहे ते पुढे गव्हर्नमेंटनी अजून पुढे वाढवलेलं आहे आणि 1,10,000 कोटी रुपयांचं जे आहे ही कर्ज हमी दिलासा दिलाय. आरोग्य क्षेत्राला 50,000 कोटी तर पर्यटन आणि अन्य क्षेत्राला 60,000 कोटी रुपये देण्याची घोषणा भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 रुपये आणि इतर क्षेत्रांसाठी 60,000 रुपये कर्ज हमी योजना. काय झालेलं की जी दुसरी लाट आलेली कोविड-19ची जी दुसरी लाट आली त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी, बऱ्याच व्यवसायांवरती, उद्योगांवरती जे आहे ते परत प्रॉब्लेम जे आहे ते झाले. तर मग अर्थक्षेत्राला उभारी देण्यासाठी गव्हर्नमेंटला जे आहे ते इंटरव्हेन्शन करणं होतं. आरोग्य क्षेत्रासाठी तर खूप जास्त गरज आहे कारण की अजून सर्वांनी असं म्हटलं की तिसरी लाट येणार आहे आणि या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं जी आहेत त्यांच्यावरती जास्त अफेक्ट होऊ शकतो. मग त्यासाठी गव्हर्नमेंटनी काय केलं? आधीच जे आहे ते प्लॅनिंग करून ठेवलं आणि बाल आरोग्यासाठी 23,220 कोटी रुपयांचं
अर्थसहाय्य जाहीर केलं आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये पूर्णपणे व्यवस्था करून ठेवा असं त्यांनी सांगितलं. तसंच 50% कर्ज हमी विस्तारासाठी आणि 75% हमी नव्या प्रकल्पांना दिली जाईल असं त्यांनी म्हटलंय. आणि कर्जाचं जे आहे आरोग्य क्षेत्रासाठी कर्जाची जी व्याज दर आहे तो कमी असणार आहे आणि या व्याज दरामध्ये जे आहे 100 कोटींच्या कर्जावर 3 वर्षांची हमी गव्हर्नमेंट देणार आहे. आणि काय होणार आहे की ज्याच्यामध्ये जे खरंच व्यावसायिक पुढे ज्यांना यायचं आहे त्या व्यावसायिकांना फायदा होईल. 25 लाख छोट्या कर्जदारांना नव्या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. नवे कर्ज आणि थकीत कर्जाची परतफेड या दोन्हीसाठी ही योजना उपयुक्त ठरेल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. शिवाय देशभरामध्ये जीडीपी वाढवायचं आहे तर जीडीपी वाढवायचं असेल तर प्रोडक्शन वाढवावं लागेल. मग हे प्रोडक्शन वाढवण्यासाठी योजना ज्या आहेत त्यांनी आखलेल्या आहेत आणि यासाठी एक 5 वर्षाची योजना जी आहे ती या आर्थिक वर्षामध्ये चालू करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आत्मनिर्भर भारतला जी आहे ती 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि यामुळे काय होईल की खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा जे आहे नोकऱ्या उत्पन्न होतील. शिवाय जे नोकरदार वर्ग आहे, सरकारी नोकरदार वर्गच नाही तर प्रायव्हेट नोकरदार वर्ग सुद्धा जो आहे ज्यांना 15,000 रुपयापर्यंत वेतन आहे त्यांचा जो पीएफ मधला 12% शेअर कंपनी भरते आणि 12% जो आहे जो तो व्यक्ती भरतो तर तो भारत सरकारद्वारे भरला जाणार आहे. म्हणजे बेसिकच्या 24% जो पीएफ दरमहा जमा केला जातो तो भारत सरकार जमा करेल आणि यामध्ये जे आहे ते 22,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता काय काय घोषणा त्यांनी केल्या. आरोग्य क्षेत्राला 7.95% व्याजदराने 50,000 कोटी रुपयांची कर्ज हमी. मुलांसाठी खाटा उपलब्ध करण्यासाठी 23,220 कोटी रुपये. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांना 1.25% व्याजदराने 60,000 कोटींची कर्ज हमी. आणि याच्यामध्ये यांनी अजून सुद्धा योजना ज्या आहेत त्या जाहीर केल्या. जसं जे गाईड्स आहेत किंवा ज्या टुरिझम कंपनीज आहेत त्यांना जे आहे प्रोत्साहन दिलं जाणार आहे. परदेशातून पर्यटक भारतात यावे म्हणून 5 लाख पर्यटकांना मोफत विजा जो आहे तो दिला जाणार आहे. आता आपल्याला असं वाटेल की विजासाठी काय, तर विजा जो आहे भारतामध्ये यायचं असेल तर पैसे भरावे लागतात. तो विजासाठी जे आहे ती गव्हर्नमेंट आता कुठलेच चार्जेस घेणार नाही पहिल्या 5 लाख पर्यटकांना. 50% कर्ज हमी प्रकल्प विस्तारासाठी आणि 75% कर्ज हमी जी आहे ती नवीन प्रकल्पासाठी गव्हर्नमेंट घेणार आहे. सोबतच निर्यात वाढली पाहिजे यासाठी निर्यातदारांना 88,000 कोटींचं विमा कवच इन्शुरन्स जो आहे तो गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर ह्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या यासाठी या गव्हर्नमेंटचा जो निर्णय होता त्याच्यामध्ये घेण्यात आल्या होत्या. टुरिस्ट विजासाठी जे आहे एकदाच लाभ घेता येणार आहे तर यांना जे आहे ते कुठलंच फीज जी आहे ती त्यासाठी 5 लाख पर्यटकांना भरावी लागणार नाहीये. आणि जे गाईड्स आहेत, नोंदणीकृत गाईड्स आहेत त्यांना सुद्धा जे आहे 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आणि ज्या पर्यटन कंपन्या त्यांना 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. पुढची बातमी तुम्ही वाचा तोपर्यंत. इफ्को जे आहे अर्जेंटिनामध्ये नॅनो युरिया फर्टिलायझर प्लांट उभारणार आहे. इफ्को जी आहे ही भारतामध्ये फर्टिलायझर तयार करणारी एक सहकारी तत्वावरती राबवली जाणारी कंपनी आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह असं याला म्हटलं जातं, भारतीय शेतकरी फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह. तर यांनी जे आहे एक युरिया मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जो आहे तो अर्जेंटिनामध्ये स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पण हा नॉर्मल युरिया नाहीये, नॅनो युरिया आहे. आणि नॅनो युरिया बद्दल आपण एक 5-6 दिवसापूर्वीच्या क्लासमध्ये माहिती घेतली होती की नॅनो युरिया जो आहे तो डेव्हलप केला आणि या नॅनो युरियामध्ये कमी किमतीमध्ये ऍक्च्युली युरिया वगैरे जो आहे तर यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, सबसिडी देतं. गव्हर्नमेंटला त्याच्यावरती जे आहे शेतकऱ्यांना सबसिडी त्यामुळे गव्हर्नमेंटला बराचसा आर्थिक भार सहन करावा लागतो. पण हा नॅनो युरिया जो आहे त्याची गरज जी आहे ती कमी भासणार आहे, रिक्वायरमेंट कमी असेल आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे याचा वापर सुद्धा जो आहे तो सगळ्यांना सोपा जाणार आहे. तर नॅनो युरिया जो आहे तो डेव्हलप करण्यात आलाय. तर यांनी काय म्हटलंय की अर्जेंटिना कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून जो आहे एक प्रकल्प इफ्को मार्फत जो आहे तो उभारला जातोय. सहकारी आणि वाढी संदर्भात समान आणि महत्वपूर्ण बाबींसाठी
या 3 संस्था ज्या आहेत, या तीनही संस्थांनी जे आहे भागीदारी इफ्को सोबत केलेली आहे. ही जगातली सर्वात मोठी सहकारी खत कंपनी आहे. ब्राझीलमध्ये एक फर्टिलायझर प्लांट स्थापन करावा यासाठी सुद्धा जे आहे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, करार केलेला आहे इफ्कोच्या माध्यमातून. महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंची एक बैठक घेतली आणि असं म्हटलं की महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांना जे आहे ते शुल्कामध्ये सवलत द्या. काय झालं काय होतं नेमकं आपण समजून घेऊयात. मुद्दा काय आहे. कॉलेजेस सध्या चालू नाहीयेत, एक्झाम्स होत आहेत, एक्झाम्स कंडक्ट केल्या जात आहे ऑनलाईन किंवा ज्या पद्धतीने एक्झाम्स आहेत एक्झाम्स घेतल्या जातात. परंतु एक बाब लक्षात घ्या की फीज जी आहे ती सुद्धा घेतल्या जाते. मग ही फीज मध्ये जिमखाना फीज वगैरे ज्या आहेत, बाकीच्या ज्या एक्स्ट्रा फीज आहेत, या फीज विद्यार्थ्यांकडून घेऊ नये असं त्यांनी सांगितलंय, बजावलेलं आहे. कारण फॅसिलिटीज जर अवेलेबल नाहीत, फॅसिलिटीज जर लागणार नाहीयेत, वापरल्या जात नाहीयेत, तर फीज का घ्यायची. तर एक्स्ट्रा फीज जी आहे त्या संदर्भात घेतली जाणार नाहीये. शिवाय ऍग्रिकल्चर एज्युकेशन जे आहे याचं क्वालिटी वाढवण्यासाठी एक नवीन धोरण जे आहे ते गव्हर्नमेंट बसवणार आहे. त्यासाठी एक कमिटी जी आहे, समिती जी आहे ती नियुक्त केली आहे आणि त्यांना 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. ही कमिटी काय करणार आहे, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय जे आहे यामध्ये जे 4 कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहेत, या 4 कृषी विद्यापीठांची क्वालिटी कशी वाढवावी यासाठी आपला अहवाल जो आहे तो देण्यात येणार आहे. माजी कुलगुरू डॉक्टर NS पुरी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉक्टर NS मगर, डॉक्टर SLDL साळे, डॉक्टर विलास पाटील, सतीश नारखेडे यासारखे तज्ज्ञ व्यक्ती जे आहेत त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि गव्हर्नमेंट जे आहे त्याच्यावरती जो तो पुढचा निर्णय घेणार. मुंबईमध्ये एक मोठा प्रकल्प राबवला जाणार आहे ज्याच्या अंतर्गत डिसॅलिनेशन केलं जाणार आहे. डिसॅलिनेशन कशाचं, तर समुद्राच्या पाण्याचं. समुद्रामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे, पण या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत नाही. कारण काय, त्याच्यामध्ये क्षार आहे. आता मला एक सांगा, क्षारता किती आहे रे समुद्राच्या पाण्याची? अरबी समुद्र जरी आपण कन्सिडर केला तर अरबी समुद्राच्या पाण्याची क्षारता किती आहे लिहा कमेंट मध्ये. आता एक क्षारता म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये असलेलं क्षारांचं प्रमाण. ते क्षारांचं प्रमाण भरपूर जास्त आहे. क्षारांचं प्रमाण असल्यामुळे पाणी पिण्यासाठी उपयोगी नाही. जर पाण्यातून एक क्षार बाजूला बाहेर काढून टाकण्यात आले तर हे पाणी जे आहे ते पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य होतं. आता घरी जे अशा प्रकारचं असतं RO, तुम्ही ऐकलं असेल, रिव्हर्स ऑस्मोसिस प्रक्रिया. या रिव्हर्स ऑस्मोसिस प्रक्रियेच्या माध्यमातून पाण्यातले क्षार जे अनावश्यक क्षार जे आहेत ते बाजूला काढले जातात आणि शुद्ध पाणी जे आहे ते पुढे मग पाठवल्या जातं. लक्षात आहे सगळ्यांच्या. तर हे जे RO जे आहे, RO ट्रीटमेंट प्लांट जो आहे तो मुंबईसाठी चालू केला जाणार आहे. यासाठी 2022 पर्यंत सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण केलं जाणार आहे आणि 2025 पर्यंत जो आहे हा प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. 35-27 उत्तर जेव्हा देणार, क्षारता जी आहे तर काय म्हटलं तर तिला 35 दर हजारी, प्रतिशत नाही होत, दर हजारी याला म्हटलं जातं. याचं म्हटलं दर हजारी म्हणजे याचा अर्थ काय होतो, समुद्राच्या पाण्यामध्ये 1000 मिलीलिटर मध्ये 35 ग्राम जे आहे ते काय मीठ आहे. 35 इज द वन ऑफ द 35 जे आहे ते करेक्ट आन्सर आपल्याला म्हणता येईल. सगळ्यात जास्त क्षारता जर आपण बघितली तर मृत समुद्राची आहे. त्याची किती आहे, 332 की 33 आहे. 332 प्रति हजारी म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये 332 ग्राम क्षार जे आहे ते मिसळले आहे मृत समुद्रामध्ये. त्यामुळे त्या पाण्याची घनता झाली जास्त आणि त्या समुद्रामध्ये कोणी बुडत नाही आणि तिथे काही कुठले सजीव सुद्धा जिवंत राहू शकत नाही, एवढं खारं पाणी आहे. फक्त काही एक पेशीय जर आपण बघितलं, काही एक पेशीय जे आहेत ते सजीव तिथे मृत समुद्रामध्ये आहेत. अरबी समुद्र जर किंवा तुम्हाला कुठे विचारलं तर जवळपास 35 जी आहे ती दर हजारी क्षारता तुम्ही सांगू शकता. हा एक जो आहे ना, हा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारण्यात आलेला आहे. MPSC ची जी इंटरव्ह्यूची जी आहेत, एक उपजिल्हाधिकारी म्हणून झाले होते, स्वप्नील म्हणून आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू मी ऐकला होता. तर ते बोललेले की हा प्रश्न जो आहे मला त्यांनी प्रश्न विचारलेला इंटरव्ह्यू पॅनल मध्ये.
तर यासाठी प्रकल्प जो आहे तो बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आयडीसी वॉटर टेक्नॉलॉजी यांच्या दरम्यान जे आहे केलं जाणार आहे. ही जी आयडीसी वॉटर टेक्नॉलॉजी जी आहे ती इस्रायलमध्ये अशा प्रकारचं काम जे आहे ते केलं जातं. ऑलरेडी बऱ्याचशा देशांनी या प्रकारच्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या वापरणं चालू केलेलं आहे. टेक्नॉलॉजीज आहेत. तर याची कॅपॅसिटी जी असणार आहे ती 200 दशलक्ष लिटर जी आहे ती असणार आहे आणि हळूहळू जी आहे ती कॅपॅसिटी नंतर 500 दशलक्ष लिटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर या प्रकारचं जे आहे एक प्रोजेक्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये लागू केला जाऊ शकतो. मे 2022 पर्यंत अहवाल आणि 2025 पर्यंत जो प्रकल्प सुरू होऊ शकतो. पावसाचं पाणी जरी नाही आलं तरी सुद्धा जे आहे पाणी कपातीला आता सामोरे जावं लागणार नाहीये. आणि यासाठी जे मनोरी मालाड येथे जे आहे ती जागा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. MTDCच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जे आहे यांनी यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. सरकारने ज्या काही सेवा आहेत हे सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी थोडी मार्गदर्शक तत्व ज्यांना ती जरा डायल्यूट केली, उदार केलेली आहेत. तर वेगवेगळे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहे यांच्यासाठी थोड्याशा गव्हर्नमेंटने जी आहे ती जी दूरसंचार संसाधनं बनवतात आणि बीपीओ केंद्र जे आहे तर हे जे जगभरातील ग्राहकांना सेवा देऊ शकतील यासाठी थोडं शिथिलीकरण जे आहे त्याच्या नियमांमध्ये करण्यात आलेलं आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो पुरुष फुटबॉलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. आपण त्या दिवशी पण बघितलं होतं की सध्या जे खेळणारे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोचे जे गोल्स आहेत ते सगळ्यात जास्त आहेत. तर क्रिस्टियानो रोनाल्डोने जे आहे 109 गोलची जे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 109 गोलची बरोबरी जी आहे ती केलेली आहे. अली डेई जे आहे इटलीचेच होते, इटलीचे अली डेई होते त्यांच्याशी बरोबरी त्याने जी आहे ती केलेली आहे. आता समजा त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एखादा गोल केला तर तो जो आहे तो त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, टॉपचा खेळाडू जो आहे तो ठरू शकतो. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाने एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलचा रोल ऑफ एक्सलन्सचा सन्मान जिंकला. बघा कोचीन एअरपोर्ट जे आहे ग्रीन एअरपोर्ट म्हणून ओळखलं जातं आणि याला चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड याने सुद्धा जे 2018 मध्ये सन्मानित करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांना जेव्हा करण्यात आलं होतं ना त्यावेळी चॅम्पियन्स ऑफ दी अर्थचा अवॉर्ड सुद्धा या ग्रीन एअरपोर्टने जिंकलाय. तर यांना जे आहे एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटीसाठी एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल डायरेक्टर जनरलच्या माध्यमातून रोल ऑफ एक्सिलन्सचा सन्मान जो आहे तो देण्यात आलाय. ही जी एक संघटना आहे जागतिक संस्था आहे. त्यांनी काय केलं, प्रवाशांच्या मते विमानतळ सेवा त्यांची गुणवत्ता सर्वेक्षणामध्ये सातत्याने उत्कृष्ट सेवा दिल्या जाणाऱ्या विमानतळांना मान्यता देण्यासाठी रोल ऑफ एक्सिलन्सची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यामध्ये या रोल ऑफ एक्सिलन्स मध्ये प्रवेश जो मिळालेला आहे तो कोणाला मिळालेला आहे, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाने गेल्या 10 वर्षात अनेक वेळा जो आहे तो 5 वेळा जो आहे तो हा पुरस्कार किंवा ही कामगिरी जी आहे ती जिंकलेली आहे. टोकियो ऑलिम्पिक पूर्वी भारताने ऑफिशियल ऑलिम्पिक थीम सॉन्ग जे ते लॉन्च केलंय. टोकियोमध्ये येणारे ऑलिम्पिक्स आहेत आणि भारताने जे आहे ते काय केलंय, एक ऑफिशियल सॉन्ग जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. प्लेबॅक सिंगर मोहित चौहान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय आणि गायलंय आणि लक्ष्य तेरा सामने है ही या गाण्याच्या प्रारंभीच्या ओळी आहेत. लक्ष्य तेरा सामने है या हे जे ते गाणं आहे भारताचं थीम सॉन्ग असणार आहे. भारताचे केंद्रीय युवा आणि क्रीडा कार्यमंत्री किरण रिजिजू आहेत आणि अधिक ऑलिम्पिक म्हणजे जे आहे ऑलिम्पिक मध्ये जर आपण बघितलं तर नरेंद्र बत्रा काय आहे, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हे सुद्धा यावेळी जे आहे ते हजर होते. भारताचा मोठा स्क्वॉड जो आहे हा ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. अंमलबजावणी संचालनालय एन्फोर्समेंट डायरेक्टर हे सध्या बातम्यांमध्ये होतं.
तर हे कुठल्या मंत्रालयाअंतर्गत काम करतं? गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, त्यानंतर परकीय व्यापार मंत्रालय आणि सामाजिक न्याय मंत्रालय. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट याला जे आहे ते म्हटलं जातं. तर कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं? एक हिंट देतो. आर्थिक गैरव्यवहार कधी जेव्हा केव्हा होतात, तर आर्थिक गैरव्यवहाराचं संशोधन करण्यासाठी ईडी जे आहे ते कारवाई करते. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जे आहे ते कार्य करते. त्यामुळे सर्वजण जे आहे त्या ईडीच्या कारवाईला घाबरतात. चला द्या करेक्ट आन्सर. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जे आहे किंवा अंमलबजावणी संचालनालय हे काम करतं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत किंवा फायनान्स मिनिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, या फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हे काम करतं. 1 मे 1956 याची स्थापना करण्यात आली होती. एक कायदा अंमलबजावणी करणारी एजन्सी आणि आर्थिक कायद्याची अंमलबजावणी आणि भारतातील आर्थिक गुन्हेगारी विरुद्ध लढण्याचा जबाबदार असणारी आर्थिक गुप्तचर संस्था आहे. ही वित्त संस्था वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभाग जो आहे, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूचा एक भाग आहे. नवी दिल्लीमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. वित्त मंत्रालय, फायनान्स मिनिस्ट्री आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जे आहे त्याला म्हटल्या जातं. भारताने काय केलंय, अग्नीची परीक्षा केली, पण हे जे याला अग्नी पी असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि ही कोणी केलेली आहे? DRDOने. ओडिसा मधलं जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरनं या क्षेपणास्त्राची 28 जूनला जी आहे ती सकाळी 10:55 यशस्वी चाचणी जी आहे ती केली आहे. आता हे जे आहे क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा माग घेण्यासाठी विविध प्रकारची स्वयंचलित दूरप्रक्षेपण आणि रडार यंत्रणा कार्यान्वित होती आणि उच्च दर्जाची अचूकता साधण्यासाठी एक क्षेपणास्त्र जे आहे ते भूमिती विषयक निकषांचं तंतोतंत पालन. येस, अग्नी प्राईम जे याला म्हटलेलं आहे. 1000 ते 2000 किलोमीटर पर्यंत याची जी आहे ती क्षमता आहे आणि कॅन्स्ट्रिजाइड्स क्षेपणास्त्राला जे आहे ते म्हटलं जातं. म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे, अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे या क्षेपणास्त्रामध्ये टाकण्यात आली आहे. त्यामुळे हे जे आहे भारतासाठी एक अतिशय महत्वाचं क्षेपणास्त्र जे आहे ते आपण म्हणू शकतो. टेस्टिंग कुठे झालं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून, ज्याला पूर्वी व्हीलर द्वीप असं म्हटलं जायचं. आणि कोणी घेतलेली आहे? DRDO. तर ही जी आहे यशस्वी चाचणी पार पडलेली आहे. काही जणांनी अमेरिकेमध्ये विरोध प्रदर्शन केले. जपानमध्ये होणाऱ्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्याच्यावरती बहिष्कार घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन होतं, त्यानिमित्त जे आहे वॉशिंग्टनसह जगातील 50 शहरांमध्ये प्रत्यक्षपणे जे आहे बीजिंग ऑलिम्पिक विरुद्ध जे आहे जागतिक कृती दिनाचा भाग म्हणून जे आहे ते साजरं केलं जातं. ते बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक, बीजिंगचे हिवाळी ऑलिम्पिक आहे, तर तिथे बहिष्कार घालावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण की हाँगकाँग जे आहे, या हाँगकाँगच्या बाबतीमध्ये जर बघितलं, तिबेटच्या बाबतीमध्ये जर बघितलं, तर तिबेटला जे आहे ते पूर्णपणे चीनने पादाक्रांत केलंय. हाँगकाँगचं सुद्धा जे आहे ते संसदेचं जे आहे ते सगळं चेंज झालेलं. मागचा जो प्रकरण तुम्हाला आठवत असेल तर हाँगकाँगवरती सदस्य नियुक्त करण्याची संख्या जी आहे त्यांची वाढलेली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 5 दिवसाच्या दौऱ्यावरती UPला गेले आणि रेल्वेने प्रवास करत गेले. पहिल्यांदाच असं आहे की एखादा भारतीय अध्यक्ष जो आहे तो रेल्वे मार्गाचा वापर करतोय, म्हणजे आतापर्यंत असं झालेलं नाहीये. तर रेल्वेने प्रवास जे आहेत ते करतायत. झांग झिजेन हा जो पहिला चायनीज
खेळाडू ठरलाय जो विम्बल्डन ओपन साठी जो आहे तो पात्र ठरलाय. झँग झिजेन बिकेम द फर्स्ट चायनीज मॅन टू क्वालिफाय फॉर विम्बल्डन इन ओपन एरा आफ्टर द अर्जेंटिना फ्रान्सिस्को क्रुझोदो क्वालिफायर, जे 2021 मध्ये क्वालिफायर झालं होतं. तर विम्बल्डन साठी पात्र ठरलेला झँग झिजेन जो आहे तो पहिला चायनीज खेळाडू जो आहे तो ठरलेला आहे. आणि कसा एकेरीमध्ये. ठीक आहे, तर ही जी आहे ही एक महत्वाची न्यूज. झांग झिजेन पहिला चायनीज खेळाडू हा ठरलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना 6 कोटी रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलंय? बघा, ऑलिम्पिक मध्ये जर गोल्ड मेडल जिंकलं तर कोणाला 6 कोटी रुपये जे आहेत ते त्याचं अनुदान दिलं जाणार आहे. कुठल्या राज्याने घोषणा केली आहे? यूपी, हरियाणा, महाराष्ट्र की आंध्र प्रदेश? ठीक आहे, चला तर तुम्ही द्या, उत्तर द्या. पोल तुमच्या समोर आलेला आहे. बघा, मागे पण मणिपूरने सुद्धा जे आहे, जो व्यक्ती ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकेल त्यांच्यासाठी सरकारी नोकरी आणि कॅश प्राईजची जी आहे ती घोषणा केली होती. एक खेळाडूंना पहिलेच प्रोत्साहन मिळावं, जे खेळाडू जात आहेत तर त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा अशा प्रकारचा जो आहे तो अनुदान जे आहे किंवा गिफ्ट जे आहेत किंवा प्राईज जे आहेत ते गव्हर्नमेंट जे आहे, एखादं स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते काय करतं, डिक्लेअर करतं. मग आता बघा, लक्षात घ्या, तर इथे जसं आपण बघितलं हरियाणाने जे ते केलेलं आहे, हरियाणामधून बरेचसे पदक जे आहे ते आतापर्यंत मिळाले. मागच्या वेळेस जसं साक्षी मलिक जे आहे तिच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते पदक मिळालं होतं. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांना 6 कोटी रुपये अनुदान जाहीर केलं. 2020 मध्ये जे ऑलिम्पिक होते जपानमध्ये घेण्यात येणार होते, पण हे जे आहे ते आता पुढे ढकललेले आहेत आणि 23 जुलै पासून जे आहे ते चालू होणार आहेत. ऑलिम्पिक थीम सॉन्ग सुद्धा लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये लक्ष्य 13 सामने हे संगीतबद्ध करण्यात आलं होतं. आणि हा कार्यक्रम जो आहे तो भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने जो आहे तो आयोजित केला होता. तर जपान बद्दल जाणून घ्यायचं तर जपानची राजधानी टोकियो. जपानी येन योशिहिडे सुगा जे आहेत ते तिथले पंतप्रधान आहेत आणि तिथला जो राष्ट्रीय खेळ जो आहे तो सुमो कुस्ती जो आहे तिथला राष्ट्रीय खेळ आहे. शिंजो अबे जे होते ना, त्यांनी जे आहे ते आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर योशिहिडे सुगा जे आहेत ते पंतप्रधान बनलेले आहेत जपानचे. भारतामध्ये मॉडर्नाला मान्यता मिळाली. ही जी आहे ही चौथी लस ठरलेली आहे. कशाची? कोविड-19ची. मॉडर्ना जी आहे ती अमेरिकेने तयार केलेली आहे आणि आयातीसाठी सिप्ला या कंपनीला अनुमती मिळालेली आहे. आता याच्यामुळे काय होणार आहे, ही चौथी लस झाल्यामुळे जे आहे ते भारतामध्ये अजून जास्त बळकटी मिळणार आहे. कशाला? तर लसीकरणाच्या कार्यक्रमाला. लसीच्या आपत्कालीन आयातीला DCGIने जी आहे ती मान्यता दिलेली आहे. यापूर्वी जसं आपण बघितलं तर कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक या 3 लसी आहेत आणि आता मॉडर्नाच्या लसीला सुद्धा जी आहे ती मान्यता मिळाली. आता जसं गव्हर्नमेंटनी टार्गेट घेतलंय की 108 कोटी जनतेचं लसीकरण जे आहे ते कधीपर्यंत केलं जाणार आहे? डिसेंबर पर्यंतचं टार्गेट घेतलं. त्यामुळे वेगवेगळ्या लसी तर भारताला लागणारच आहे आणि ही लस जी आहे ती अतिशय सुरक्षित असल्याचं सांगितल्या जात आहे. तर भारताला जे आहे ते कोवॅक्सच्या माध्यमातून जे आहे ते मॉडर्नाच्या लसी जी आहेत ती सुद्धा अमेरिकेच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत. आणि आता जी आहे ती फायझर ही जी कंपनी आहे, फायझर असं त्याचं ऍक्च्युअली स्पेलिंग आहे, यांनी सुद्धा जे आहे ते DCGI कडे जे आहे ते आपलं अर्ज दिलेला आहे, जेणेकरून त्यांना इमर्जन्सी युसेजचं जे आहे ते इमर्जन्सी युसेजची जी आहे ती मान्यता मिळणार आहे. म्हणजे आता ज्या सगळ्या लसी आहेत त्यांना कम्प्लीट इव्हॅल्युएशन नाही तर इमर्जन्सी युसेजची मान्यता जी आहे ती भारतामध्ये मिळालेली आहे.
आता या लसींचं जर आपण बघितलं तर सर्वाधिक परिणामकारक कुठली आहे बघा. कोविशिल्ड जी आहे ती 74%, कोवॅक्सिन 77.8%, स्पुटनिक जी आहे ती 91% आणि मॉडर्नाची परिणामकारकता तर ही जी आहे मॉडर्नाची लस सतत 7 महिने -20 डिग्री सेल्सिअसला साठवता येऊ शकते आणि 2 मात्रा ज्या आहेत त्या 4 आठवड्याच्या अंतराने घ्याव्या लागतात. तर ही जी आहे मॉडर्नाची लस जी आहे ती सुरक्षा दादा दादी नानांनी अभियान चालू करण्यात आलं होतं. कोविड-19च्या जो रोग आहे त्याच्या आजारामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं कल्याण व्हावं यासाठी सुरक्षा दादा दादी नानांनी अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलंय. सर्व देशभर जे हे राबवलं जाणार आहे आणि साथीच्या आजारामध्ये जवळपास 21 लाख तर हे बघा याच्यामध्ये काय 2.1 दशलक्ष जे आहे ज्येष्ठ नागरिकांची सुस्थिती सुनिश्चित करण्यासाठी NITI जे आहे आयोग यांनी जे आहे ही सुरक्षा दादा दादी अभियान जे आहे ते चालू केलेलं आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून हे राबवलं जात आहे. त्यामुळे वृद्धांची चौकशी, त्यांना कोरोना व्हायरस बद्दल माहिती आणि वेगवेगळे कामं जे आहेत जसं रेशन कार्ड आहे या संबंधित काम ठीक आहे. तर ही जे एक अभियान नीती आयोगाच्या मदतीने चालू करण्यात आलेलं आहे. गव्हर्नमेंटने एक अजून निर्णय घेतलाय. मध्यम ते मध्यम रंगाचा अंधत्व असणाऱ्या व्यक्तींना जो आहे तो ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते दिलं जाऊ शकतं. बघा कलर ब्लाइंडनेस असलेल्या व्यक्तीला जे आहे ना ते लायसन्स मिळणं जरा थोडं डिफिकल्ट राहतं. तरी कलर ब्लाइंडनेसचे जे सिटीजन्स आहेत त्यांचं काही पर्सेंटेज पर्यंत कलर ब्लाइंडनेस असेल तर त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते दिलं जाऊ शकतं. याबद्दल चर्चा जी आहे ही चालू आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नुकतेच पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्ट मध्ये पुन्हा टाकण्यात आलं. तर FATFचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असं जे त्याला म्हणतात. FATF ही जी आहे ती जगभरामधली एक महत्वाची संघटना म्हणू शकतो किंवा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स जी आहे ही कशा संदर्भात काम करते? जगभरामध्ये जर कुठल्या आतंकवादी संघटनेला फंडिंग होत असेल, आतंकवादी किंवा थ्रेटनिंग संघटना असेल तिला फंडिंग होत असेल तर त्यांना जे आहे ते FATF जे आहे ते काय करतं ग्रे लिस्ट मध्ये नंतर ब्लॅक लिस्ट मध्ये सुद्धा जे आहे ते टाकतं. तर इथे जे आहे ते ग्रे लिस्ट मध्ये जे आहे ते परत टाकण्यात आलं आहे. जर कोणी मदत करत असेल, कशाला मदत करत असेल? आपलं कुठल्याही जरी दहशतवादी ऍक्टिव्हिटीज मध्ये करत असेल तर त्यांना त्या ग्रे लिस्ट मध्ये टाकल्या जातं आणि कुठलाच मग फायनान्शियल मदत मिळणं जे आहे ते कठीण होतं. सो करेक्ट आन्सर फॉर दिस इज ऑप्शन ए जे आहे पॅरिस जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. पॅरिसमध्ये जे आहे ते हेडक्वार्टर आहे. 1989 मध्ये पॅरिसमध्ये जी एक G7 परिषद झाली होती त्यावेळी ही आंतर सहकारी संस्था जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचं पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकलेलं आहे. जून 2021 मध्ये FATFच्या प्रादेशिक संबंध कंपनी जे आहे पाकिस्तानला अद्ययावत केलेला पाठपुरावा यादीवर कायम ठेवलं आणि FATFने शिफारस केलेल्या कृती साहित्यासाठी तर ही FATF काय करतं नेमकं बघा. भारत हा FATFचा सदस्य आहे परंतु पाकिस्तान जे आहे ते FATFचा सदस्य नाही. त्याऐवजी आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लॉन्ड्रिंग याला ते सहयोग करते आणि याचं मुख्यालय जे आहे ते पॅरिसमध्ये आहे. याची जी ग्रे लिस्ट आहे ज्या देशांना दहशतवादी निधी देणाऱ्या आणि पैशांच्या लुटमारीला समर्थन देण्याचे सुरक्षित आश्रयस्थान समजलं जातं त्यांना ग्रे यादीमध्ये समाविष्ट केलं जातं आणि हा समावेश देशाला चेतावणी देणारा की एक वॉर्निंग आहे की तुम्ही जे ब्लॅक लिस्ट मध्ये जाऊ शकता. आता ही ब्लॅक लिस्ट काय आहे तर या देशात यादीतील देश असहकारी देश किंवा प्रांत NCCT म्हणून ओळखले जातात. हे देश दहशतवादी निधी देणारे आणि पैशांच्या लुटमारीच्या कार्यासंदर्भातील समर्थन देणारे आहेत.
तर ब्लॅकलिस्टमध्ये जे देश आहेत त्यांच्यावरती बरेचसे निर्बंध जे ते लादले जातात. तर ब्लॅकलिस्टमध्ये नॉर्थ कोरिया आणि इराण हे दोनच देश आहेत आणि ग्रे लिस्टमध्ये कोण आहे सध्या, तर पाकिस्तान आहे. टोटल 39 सदस्य जे आहेत ते FATF चे आहेत. तर या काही महत्वाच्या न्यूज होत्या. वन नेशन वन रेशन कार्ड ही सुद्धा जे 31 जुलैपर्यंत लागू करा असं सांगितलेलं आहे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने. तर हे काही ज्या महत्वाच्या न्यूज होत्या. थोडक्यात पण महत्वाचे पण दिलेलं आहे. प्रवीण सिन्हा जे यांची नियुक्ती झाली CBI चे स्पेशल डायरेक्टर म्हणून, तर यांची नियुक्ती सुद्धा 30 एप्रिल 2022 पर्यंत आहे. या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरला असेल. अधिक विनामूल्य सामग्री आणि सराव प्रश्न इच्छिता? तपशील तपासा. कोणत्याही चौकशीसाठी कृपया टोल फ्री नंबरवर कॉल करा.